नमस्कार. देवोत्तरमध्ये तुमचं स्वागत आहे. खासदारांचा पगार वाढला आहे आणि 24% पगारवाढ झाली आहे खासदारांना. म्हणजेच देशातील सगळ्या खासदारांचा पगार हा 24% वाढला आहे. याच्या आधी कधी वाढला होता आणि आता किती वाढ झाली, कशी कशी झाली ते सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. खासदारांच्या वेतनामध्ये 1 एप्रिलपासून 24% वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रभावाने होणार आहे आणि महागाई निर्देशांकाच्या आधारे ही वेतनवाढ करण्यात आली आहे. खासदारांचे मासिक वेतन 1 लाखावरून 1,24,000 रुपये एवढं करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता खासदारांमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण असेल. जे प्रामाणिक खासदार असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे आणि जे करप्ट असतील त्यांना पैसे कसे मिळवायचे हे माहीतच आहे. संसदेत अधिवेशनातील खासदारांच्या दैनिक भत्त्यात तसेच 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ माजी खासदारांसाठी पेन्शन वाढ व अतिरिक्त पेन्शन वाढमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता खासदारांना पूर्वी 2,000 रुपये दैनिक भत्ता होता, आता तो 2,500 रुपये झाला आहे आणि माजी खासदारांना याआधी सुद्धा पेन्शन दिलं जात होतं, ते आता वाढवलं आहे. आता बघूया कसं झाली आहे वाढ. वेतन झालं आहे 1 लाखावरून 1,24,000 रुपये, म्हणजे 24% वाढ झाली आहे आणि मतदारसंघातील भत्ता जो असतो तो 70,000वरून 87,000 झालेला आहे. कार्यालयातील खर्च जो आहे तो 60,000वरून 75,000 म्हणजे 25% झालेला आहे. पेन्शन जे भेटत होतं 25,000 रुपये आता ते 31,000 रुपये झालेलं आहे, म्हणजे 24% वाढ झालेली आहे. आणि अतिरिक्त पेन्शन जे भेटत होतं म्हणजे टेलिफोन वगैरे काय असेल ते 2,000वरून 2,500 रुपये झालेलं आहे खासदारांसाठी दरमहा. तर अशा प्रकारची ही खासदारांची पेन्शन वाढ झालेली आहे. आणि कार्यकर्त्यांना काय मिळालं आहे ते कार्यकर्त्यांनीच विचार करावा. तर बघूया आता पुढं की 75,000 रुपयांचा कार्यालयीन खर्चामध्ये 25,000 रुपये स्टेशनरीसाठी म्हणजे टी.व्ही, खुर्ची काय असेल ते सतरंजा वगैरे, आणि 50,000 रुपये जे सहाय्यक कर्मचारी जे ते काम करतात त्यांच्यासाठी. अशा प्रकारचं हे खासदारांचं वेतन वाढ झालेलं आहे आणि ही महत्त्वाची माहिती वाटली म्हणून मी शेअर केली. सोबतच आता खासदारांचं वेतन वाढ कधी झालं आणि कसं झालं ते सुद्धा आपण बघणार आहोत. याआधी खासदारांना किती पेमेंट होतं याचा आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, पण आता याच्यामध्ये डबल सांगतोय की 2018मध्ये जे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री होते अरुण जेटली, त्यांनी खासदारांचे वेतन 50,000वरून 1 लाख रुपयामध्ये नेलं होतं आणि त्यांनी खासदारांचे वेतन भत्त्याचं आणि पुनर्वलोकन प्रणाली तयार केली होती आणि त्यातूनच आता हे पुन्हा खासदारांचं वेतन वाढलेलं आहे. तर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आवडली असेल तर देवोत्तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.